बुद्धिर्यस्य बलम तस्य. जो बुद्धिवान आहे तोच खरा बलवान. याचा अर्थ ज्याची बुद्धी शाबूत आहे तोच बलवान. आणि म्हणूनच मलाच माझा खेळ, माझा अभ्यास या विषयावर बोलायचंय. खेळ म्हणजे वेळेचा अपव्यय नाही, तर आयुष्य शिकवणारी सर्वोत्तम शाळा आहे. माझा खेळ मैदानावर धावणारा नाही, खांब घालणारा नाही. तो शांत बसूनही मनाला झंझावात देणारा आहे. माझा खेळ आहे बुद्धिबळ. आणि आज मी ठामपणे सांगते, माझा खेळच माझा अभ्यास आहे. मित्रांनो, बुद्धिबळाला आपण फक्त एक खेळ समजतो, पण खरं सांगायचं झालं तर तो बुद्धीचा, संयमाचा आणि निर्णय क्षमतेचा अभ्यासक्रम आहे. बुद्धिबळ खेळताना प्रत्येक चाल विचार करून करावी लागते. काही केली तर राजा अडचणीत. अगदी तसंच अभ्यासातही असतं. उत्तर लिहिताना, प्रश्न सोडवताना एक क्षण थांबून विचार केला तरच योग्य उत्तर सापडतं. बुद्धिबळाने मला शिकवलं, पहिला विचार करा, मग कृती करा. आणि हीच सवय माझ्या अभ्यासात मला नेहमी उपयोगी पडते. बुद्धिबळ खेळताना आजूबाजूचा आवाज बंद होतो. फोन नाही, गडबड नाही, फक्त मी आणि समोरचा डाव. हीच एकाग्रता माझ्या अभ्यासात उतरली. मी तासनतास अभ्यास करू शकते, कारण बुद्धिबळाने माझं मन एका ठिकाणी बांधून ठेवायला शिकवलंय. आजच्या या विचलित जगात एकाग्रता ही खूप मोठी शक्ती आहे, आणि ती शक्ती माझ्या खेळाने मला दिली. बुद्धिबळात एक चुकीची चाल संपूर्ण डाव संपवू शकते, म्हणून प्रत्येक चाल जबाबदारीने घ्यावी लागते. हीच निर्णय क्षमता माझ्या अभ्यासात उतरली. कोणता विषय आधी अभ्यासायचा, कुठे जास्त मेहनत घ्यायची, वेग कसा वाटायचा, हे सगळं मी शिकले बुद्धिबळाच्या पटावर. माझा खेळ मला एक फार मोठी गोष्ट शिकवतो, पराभव स्वीकारायला. प्रत्येक वेळी आपण जिंकतोच असं नाही. कधी चूक होते, कधी समोरचा जास्त हुशार असतो. पण बुद्धिबळ सांगतो, रडायचे नाही, रागवायचे नाही, तर शांतपणे आपली चूक शोधायची. ही शांतता माझ्या अभ्यासात मला उपयोगी पडते. कमी गुण मिळाले तर खचून न जाता पुढच्या डावात चांगली चाल खेळायला शिकवते. बुद्धिबळात राजा वाचवायचा असतो, पण राजा एकटा काहीच करू शकत नाही. सगळ्या सोंगट्याची मदत लागतेच. अगदी तसंच माझं ध्येय म्हणजे माझं यश. माझा अभ्यास, शिस्त, संयम, मेहनत या सगळ्या सोंगट्या मला त्या यशापर्यंत नेतात. आज अनेकदा असं म्हटलं जातं, खेळामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. पण माझा अनुभव वेगळा आहे. खेळामुळेच माझा अभ्यास मजबूत झाला आहे. बुद्धिबळाने मला शिकवलं विचार करायला, निर्णय घ्यायला, शांत राहायला, आणि कधी हरला तर हार न मानायला. मित्रांनो, बुद्धिबळाच्या पटावर मी डाव खेळते, पण आयुष्याच्या पटावर मी अभ्यासही करते. म्हणून आज मी अभिमानाने सांगते, माझा खेळ म्हणजे माझा अभ्यास आहे, आणि माझा अभ्यास म्हणजे माझा खेळ आहे. धन्यवाद.